ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद, तृतीय अध्याय. तिसरा अध्यायामधला तिसरा स्कंद भाग. तर मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी अद्यंतरहिता, जय जयाजी आरूपा रूपा, जय जयाजी अनेक रूपा, कपिल रूपा तुझ नमो. विदुर विनवे मैत्रेयासी, पुढील मनुवंश सांगावा मजसी. मैत्रेय स्मरून नारायणासी, कर्दम चरित्र सांगतसे. कर्दम ऋषी ब्रह्मसूत, तरी 10,000 वर्षे तप. प्रथम युग जे का कृत, त्या माझी प्रसन्न हरी झाला. शुभ्र गरुडांचे खांद्यावरी, सूर्यकांती श्रीहरी. श्वेत कमल धरले करी, शंखचक्र गदाधर. नाना रत्न हार गळा, शुक्ल कमलांची बरवी माळा. श्रीवत्सलांचन वक्षस्थळा, मुकुट कुंडले तेजोमय. ऐसा शुक्लवर्ण नारायण, पाहता विसरला देह भान. आपणाशी सावरून, स्तुती करी विष्णूची. तरण्या संसार सागर, तुझे चरणती नौका सुंदर. त्वन्माया मोहित नर, करती भोगार्थ उपासना. तू तव उदरांचा राणा, त्यांसी भोगही ऐतेसी जाना. परी सांडोनी तुझ्या चरणा, भक्त अन्यानापेक्षती. त्यावरी तुझे कृपाछत्र, त्वल्लीला ऐकती गाती पवित्र. कथामृतपणे झाले मत्त, देह गेह काही नाठवे त्या. हे सर्व जरी मी जाणत, त्वन्मायेने जीव मोहित. सुशील पत्नी व्हावी प्राप्त, म्हणून तपाचरले. श्रीहरी म्हणते, हसून होतील मनोरथ तुझे पूर्ण. मनुराजा स्वयं येऊन, कन्या देवहूती अर्पील. तिच्या उदरी मी येईन, सांख्यशास्त्राचे करील कथन. तिला भक्तियोग सांगेन, कपिल नामे अवतार. कर्दम झाला सद्गदित, नेत्री चाले अश्रुपाट. तेचे बिंदू सरोवर ख्यात, तीर्थ पवित्र भुवरी. मनुराजा 2 दिवसांनी, स्वकन्येसह ये तया स्थानी. तेजपुंज कर्दम पावनी, करी अभिवादन त्या लागी. वेदपुरुषाचे मुख ब्राह्मण, क्षत्रिय झाले बाहूपासून. परस्परांचे करती रक्षण, त्यासी रक्षी जगद्गुरु. कन्या माझी देवहूती, तुची तिला रूपपती. वय स्वभावादी गुण संपत्ती, तिच्या ठाई बसत असे. देवर्षी नारदाचे कडून, तिने ऐकले तुझे वर्णन. मने केले तुझे वरण, पाणी ग्रहण करी आता. सहज भोग प्राप्त होत, वा त्या लागी तो झिडकारीत. तेने होय दुःख प्राप्त, याचना करता कुपनाशी. यथार्थ भक्ते भोगाशी, अथवा न बांछावे त्यागाशी. सर्व सोपवून हरिचरणासी, समचित्त आपण वर्तावे. कर्दम म्हणे जी आपण, धर्मशास्त्री असा प्रवीण. तुमच्या कन्येचे पाणीग्रहण, अनुरूप म्हणून करतसे. पत्नी आणि कन्येसहित मनुराजा आला होता तेथ. कर्दमासी करुणी निज जामत, आशीर्वाद दे उभयता. निज कन्येसी आलिंगन, देई अश्रुनी नये भरे नयन. बाळे तुझा वियोग दारुण, सुखे नांदे म्हणतसे. कन्याधन हे परक्याचे, ज्याचे त्यास सोपविले साचे. कौतुक करुणी जामाताचे, ब्रह्मावर्ताती पार्थला. 71 फेरे 4 युगांचे, सुख दुःख मानी तया सारिखे. योगयुक्त चित्त होते त्याचे, धन्य स्वयंभुव मनुराजा. करोनिया हरीची भक्ती, म्हणून लिहिली मनुस्मृती. धर्मवर्ण आश्रम निश्चिती, करोनिया दिदलिसे. ऐसे स्वयंभुव मनुचे चरित्र, मानव राजा अद्य पवित्र. जे का हरी स्मरणे गात, ऐकत देई हरिप्रिय. इकडे कन्या देवहूती, पती सेवा झाली करती. शिवा भजे जैसा पार्वती, तैसा परी भजतसे. शुद्ध काया वाचा मने, निग्रह आदर सेवेने. प्रेमे आणि मधुर भाषणे, कर्दमासी सेवितसे. कपट काम निषिद्धाचरण, लोभ द्वेष उन्मत्पणा सकळे. त्यागुण दुर्गुणा प्रसन्न केले कर्दमासी. वोहुनिया योगयुक्त मी तो निरंतर उपासना करीत. स्वदेह सगळा प्रिय अत्यंत, त्वा मज लागे कष्टविला. सत्वकुळेंच्या सुकन्या असती, त्याची निजपतीस सुखाविती. माता पिता धन्य जगती, झाली ख्याती तुझ्यामुळे. कर्दम योग सामर्थ्यवान, करता झाला दिव्य विमान. त्याचे करता वर्णन, कथा विस्तार होईल जी. ऐशा दिव्य विमानी ऋषी, नाना क्रीडा करी हर्षी. त्यासी 9 कन्या होती, विनवी देव होती पतिराया.
जय जयाजी पती देवा त्वत्सदृश्य पुत्र मज व्हावा. मुक्ती देई असा असावा परम ज्ञानी महायोगी. ऋषी कर्दम वदे ऐकोन करी भक्ती तपदान. निष्ठेने करी स्वधर्माचरण शुक्ल नारायण उपासी गे. शुक्ल नारायणे मजसी दिदला शेवर निश्चयसी. की येईल उदराशी कपिल नामे अवतार. यथावकाशे कालांतरी श्रीहरी आले तिचे उदरी. ब्रह्म मरीची ऋषी सत्वरी सरस्वती तीरी पातले. कर्दम देव हुतीशी स्तविती दिव्य दुदंभी नभी वाजती. कपिल अवतार झाला क्षिती देवहूतीच्या तपोबळे. ब्रह्मदेव म्हणे कर्दमासी मज सवे असती मरीची. आदी ऋषी 9 कन्या अर्पाव्या त्यासी ऋणांतून मुक्त व्हावे. कला दिदली मरीचीसी अनुसया त्रेशी श्रद्धा दिली अंगिराशी पुलस्त्यासी हविर्भू. गती दिदली पुलहाला क्रिया ऋतुसत ख्याती भृगुला. अरुंधती वसिष्ठाला शांती अथर्वावर तसे. स्वस्थानी गेले कन्यापती कर्दम जाऊन या एकांती. करी कपिलाची शुद्ध स्तुती म्हणे तारी मला प्रभो. श्री भगवान कपिल मुनी म्हणती कर्दमाला कोणी. आपण संन्यस्त होऊनी व्हावे मुक्त ग्रह त्यागे. सांख्यशास्त्र झाले लुप्त ते मी पुन्हा करीन प्रगट. भक्तियोग सांगेन माते प्रत आपण चिंता न करावी. ऐकोन या सदोपदेशाशी कर्दम गेले एकांतवासी. ब्रह्मी लाविले चित्ताशी सद्गतीशी पावले. बिंदू सरोवराचे आश्रमी स्वस्थ बैसले कपिल मुनी. पुत्राचा अधिकार जाणूनी जन्नी देवहूती विविध त्या. अहम मम हा माया पाश तूची निर्मिता सर्वेश. समर्थ तूची तोडण्या त्यास कृपामूर्ती भगवंता. अज्ञान जन्म संसार तरू तोडण्या तूची ज्ञान कुठारू. स्वभृत्य रक्षणाकार तूच गुरु सहोदर सखा माझा. पाहुनी उद्दित विवेका जननीचा प्रश्न निका. म्हणे फाटली माया जवनिका बोध नेटका पुसतसे. भगवान म्हणती मातेशी सुखदुःख निवृत्त्यर्थ साधकासी. आध्यात्मिक योग जीवासी निःश्रेयसार्थ सांगितला. चंचल चपल आपुले मन हे बंध मोक्षासी कारण. होता गुणासक्त करी बंधन मत्पदी रमता मुक्त करी. अहम भाव रहित मन होय तेथे वैराग्याचा उदय. भक्ती ज्ञान तेथे होय आत्मा प्रगटे स्वयं ज्योती. ऐसा होण्या शुद्ध उपाय श्री संतांचे धरावे पाय. तेने निरसे सर्व उपाय भक्ती उपजे तै माझी. कैसे ओळखावे संत जन त्यांची ऐक माते खुन. सखे सुहृद शांत करुण सहनशील दयापर. मज ठाई भक्ती जयांची अनन्य त्याजिले. मदर्थ कर्म स्वजन नेनती अन्याश्रय मज वाचून. मदगत चित्ते तप करती. सदा करती माझ्या गोष्टी लीला चरित्र माझे गाती. हरिनाम संकीर्तने मत्त होती भावून मत्त भक्त माझे. ऐसे जे का संत जन त्यांचा संग दुर्लभ जान. त्यांची संगती घडल्या विन न तुटे बंधन संगाचे. त्यांची जडता संगती कानी माझ्या कथारी गती. तेने पालटे चित्तवृत्ती सेवेची विरक्त वरतसे. तेने होईल श्रद्धा दृढ मग प्रेमरती उपजे गाढ. भक्ती प्रगटे भावारूढ होई साधक मच्चित्त. वैराग्याने ज्ञानप्राप्ती ज्ञानाने दृढ भक्ती. भक्तीने स्वस्वरूप प्राप्ती सत्संगीचा महिमा हा. ज्यांची मजवर एकांत भक्ती ते काहीही न अपेक्षिती. ऐश्वर्याने अष्टमहासिद्धी मी सोडोनी न लगे त्या. मत्पद सेवा फिरत भक्त शुभ क्रिया करती मध्यर्थ. इतर मिळून या भागवत करीती कथा कीर्तनासी. त्यांना मी अत्यंत प्रिय मीची त्यांचा बाप माय. मीची आत्मा त्यांचा होय गुरु स्वजन आप्त सखे. ज्ञान वैराग्य भक्ती हाची भक्तियोग मानी निश्चिते. ही आत्यंतिक कल्याणाशी मती माझी भक्ती महायोग. तीव्र भक्तीच्या योगाने माझ्या ठाई मन स्थिरावे. हा अंतिम कल्याणोत्कर्ष जाणे. माते मार्ग हा शुद्ध अनादि निर्गुण प्रकाश. तोचे आत्मा आद्य पुरुष. प्रकृती आश्रय करी विश्व जगद उत्पत्ती कारंजे. प्रकृती तेची तत्वप्रधान त्रिगुण अहंकार ती पासून निर्माण करीत असे पंचतन्मात्रा महाभूते जाण. इंद्रिय देवता होता ती. ऐसे हे सर्व मिळून तत्वे 24 निर्माण. 25वे काळ जाण जगत निर्माण करीत असे.
आदिभूत रूपे महतत्व अध्यात्म रूपे चित्त उपास्य रूपे वासुदेव म्हणत नाना नामे एकची एक महतत्वापासून अहंकार अनंत ते तोची शेषावतार तोची संकर्षण देवथोर पुढील विचार परिसावा भूते इंद्रिय आदिभौतिक अहंकार हे आध्यात्मिक उपास्य रूपे संकर्षण नामक एकची झाले त्रिटाई सात्विक अहंकारापासून होय संकल्प विकल्पात्मक मन त्याचा वर्ण म्हणती श्याम तोची अनिरुद्ध वैष्णवांचा राजस अहंकार जय नटे बुद्धी तत्व तैच प्रगटे त्या नाम प्रद्युम्न गौगोग मोठे अधिष्ठाता ब्रह्माचा या पासाव उत्पत्ती क्रमे सांगितली बहुता रीती विषय ऐकिला हेच श्रुती द्विरुक्ती करणे कासया सूर्य प्रतिबिंब पडे जळात पाणी हलविल्या हलत भासत तैसा जीव प्रकृतीगत अलिप्त असो न लिप्त दिसे आपले ओळखी विसरोनी आपणा देह कार्य मानी जीव भोगी योनी सुखी दुःखी स्वय होय गुणतत्व हे प्रकृतीचे मज ठाई भासती नसती साचे मनी ठसावे असे ज्याचे तोची ओळखे आपणासी यम नियमादी योग पद आचरावा भक्तिपंथ चित्त करावे मदगत भाव ठेवोनी गुरुपायी सर्वांभूती समभाव सर्व ठाई मीच देव मन्ना माझी दृढ नाव बैसोनी पार पाविजे असावे यदुच्छा लाभ संतुष्ट शरण शांत दांत मैत्र व्हावे हरी गुरु कृपा पात्र काळ सारावा भक्तीने सूर्याचा कवडसा भिंतीवर पडे तेने सूर्याचे ज्ञान घडे तैसे भूत इंद्रिय मन अहंकारे जाणीने प्रतिबिंब चैतन्याचे फलशारहित स्वधर्माचरण करुनी शुद्ध करावे मन चिरकाल मत्कथा श्रवण भक्ती वाढे दृढतेने भक्ती उपजावी शुद्ध ज्ञाने घडे वैराग्याचरण तैसेच आचरावा योग जान आत्मज्ञान घडवितो ऐसा ध्यानाभ्यास प्रबळ करता प्रकृतीचे भोग दैवे भोगता ज्ञानी मन पावे स्थिरता स्वप्न भासे संसार जया भक्ती ज्ञान प्राप्ती त्याची नित्य जागृती त्याचे वरी माझी प्रीती तेची माझे प्राण सखे मोक्षप्राप्तीच्या मार्गात अष्टमा सिद्धी विघ्न येत त्यासी जो न होय वश तोच तरेल भवसिंधू इंद्रियाविषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासीच मी योग्य म्हणे जान निश्चय देवभूती भाव करता भगवत भक्ती इंद्रिय विसर विसरती तेने मी राहे चित्ती नाव सबीज योग हा अथवा केवळ तत्वज्ञाने आत्मरूपा मज जाणणे त्या मी निर्बीज योग म्हणे सकळे तुझ कथलेसी भगवत भक्ताचे आचरण सांगे कपिल भगवान करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागावे सदा मानाचा संतोष करणे भगवन नाम घोष ज्यांच्या दर्शने हरती दोष ऐसे संत सेवावे प्रपंची राहावे अनासक्त मोक्षमार्गी व्हावे अनुरक्त भोजन करावे जी परिमित कार्यापुरता परिग्रह अहिंसा सत्य असते तप शौच ब्रह्मचर्य सगुण पूजा आणि स्वाध्याय अष्टांग योग आचरावा करोन्या शुद्ध मन माझे करावे जी ध्यान पुढील अध्यायी करू कथन दिव्य ध्यान देवाचे मी तो नेने ज्ञान ध्यान सर्वस्व आमचे गुरुचरण श्री ज्ञानेश्वरा लागे शरण दास अनन्य चरणींचा देह आमचा ज्ञानदेव ध्यान आमचे ज्ञानदेव ध्याता आमचा ज्ञानदेव अलंकापुरी नांदत असे इंद्रायणीचे पवित्र तटी नांदे ज्ञानाई गोमटी वामभागी श्री दुर्जटी सिद्धेश्वर नांदत असे दीनजनांचा आधार बापसिद्ध ज्ञानेश्वरा चरणदास त्याचा किंकर श्री शंकराचा माळकरी सुलभाती संक्षिप्त परिसाजी मराठी भागवत मुळांचीच सांगतसे मात कपिलगीता नामेजी असे हे श्री कृष्णार्पण त्याचे पाये राव मन चरणदास हारून दीन कथी पावन कृष्ण कथा श्रोते भाविक विठ्ठल मूर्ती त्यांच्या कृपे झाली स्फूर्ती संत सज्जनी भागवती कृपा करणे मजवरी इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते तृतीय स्कंदे कर्दम देवहूती चरित्रे कपिलगीता कथनाम तृतीयाध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।